सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आज आपला विषय खूपच महत्त्वाचा आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि जो इतिहास आम्हाला सांगितला जात नाही तोच समाजासमोर निर्भीडपणे मांडण्याचे कार्य करत राहणे. विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काही चर्चा. शिवाजी शहाजी भोसले यांचा कार्यकाळ 1630 ते 1680. आज घडीला शिवाजी महाराज म्हटले की त्यांचे संपूर्ण नाव, जन्म, मृत्यू, औरंगजेब, आदिलशाह, अफजल खान, जय भवानी, जय शिवानी आणि अमुक अमुक किल्ले जिंकले, स्वराज्य स्थापन केले, जयंती साजरी करणे, एखाद्या प्रोग्राम असला तर मोठमोठ्या गाड्यांना झेंडे लावणे, फेटे बांधणे, बॅनरवर 1760 फोटो लावणे, रुद्राक्ष माळ घालणे, हातात कडे घालणे, मोठे मोठे टिळे, बुलेटला झेंडा बांधून कर्कश आवाज करणे आणि घोषणा देणे, एवढेच कार्य एका शिवभक्ताकडून केले जात आहे. पण त्यांच्या विचारसरणीपासून 100 कोस दूर कुठेतरी भरकटलेली बुद्धी आहे. चर्चा पुढे चालू ठेवण्या अगोदर आपण चॅनलचा हेतू पाहूया. या चॅनलवरून कोणत्याही जाती, धर्म, वर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही, तर समाजातील अंधविश्वास, पाखंड, भेदभाव, बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा, दृष्टिकोन समाजासमोर आणून समस्त मानवजातीला सुख, समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो, हेच यातून सिद्ध करणे आहे. आता तर नवीनच फॅड आले आहे की शिवाजी महाराजांची आरती. मित्रांनो, आरती महापुरुषांची केली जात नाही तर ब्राह्मणी देवतांची केली जाते. शिवाजी महाराजांविषयी लोकात अनेक गैरसमज आहेत. ते परमेश्वराचा अवतार होते, तर कोणी शिवाचा अवतार म्हणतात, तर कोणी विष्णूचा अवतार म्हणतात. पण हे खरे पाहता शिवाजी महाराज एक माणूस होय, एक चांगला माणूस होय, थोर समाजसुधारक होय, एक हुशार व दूरदृष्टी, नीतिमान व व्यवहारी माणूस होय, शूर, कुशल आणि लढावय्या संघटक होत. पण माणूस होत, देव अवतार नाही. शिवाजी महाराजांची आरती म्हणून देव केला म्हणजे काय होतं? देव केला म्हणजे शिवाजी महाराजांसारखा वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजीसारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका. जर अशी महाराजांची आठवण करी दिली तर सरळ उत्तर देतात, तो शिवाजी, आपण कुठे? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसे जमणार? म्हणून आपण त्यांच्या विरुद्धच वागायचं. महाराजांना देवपणामुळे वर्षातून एकदा जयंती करायची, शिवाजी महाराज की जय म्हणायचं, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चाची, थोडी खायची, कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायला आणि झाली आपली जबाबदारी. मोठ्या भक्तांनी रयतेला भीती घालायची. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर झेंडा आणि महाराजांचा फोटो लावला आणि काळे धंदे चालवायचे. हा महाराजांचा गैरवापर आहे. हे शिवाजी महाराजांचे विचार नीट समजावून घेऊन हे थांबवले पाहिजे. अजून एक असे म्हणणे आहे की शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती व तलवार दिली होती, परंतु हे साफ खोटे आहे. शिवाजी महाराजांनी वापरली तलवार ही पोर्तुगालमध्ये तयार झाली होती, हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा प्रगत होते त्यावेळेस. या तलवारीशी भवानी मातेचा काही संबंध नाही. साताऱ्यात एका म्युझियममध्ये आहे ही तलवार. हीच भवानी तलवार आहे की नाही यात वाद आहे, परंतु या तलवारीवर पोर्तुगाल भाषेतील अक्षरे आहेत. आजही कुणी तिथे जाऊन हे पाहू शकता.
हिंदू धर्मरक्षक म्हणून महाराजांना हिंदू धर्मरक्षक म्हणून महाराजांना बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मदांनी ही गोष्ट विसरू नये की याच धर्माच्या रक्षकांनी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता. 44व्या वर्षी मुंज आणि एकदा विवाह झालेला असताना पुन्हा दुसऱ्यांदा विवाह करायला लावला. ही हास्यास्पद गोष्ट करायला लावल्या होत्या. याच धर्माने राज्याभिषेकाला विरोध कोणाचा होता तर ब्राह्मणांचा आणि धर्माच्या ठेकेदारांचा. का होता तर त्यांचे म्हणणे होते की एका शूद्राचा आम्ही राज्याभिषेक होऊ देणार नाही. यावर पुढे चर्चा करणारच आहोत. अगोदर हे चित्र पहा. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचे मुंडके छाटत आहेत. परंतु याचा फक्त एकाच बाजूने विचार मांडलेला आहे. यात असे दर्शवले आहे की छत्रपती शिवाजीने एका ब्राह्मणाचा गळा कापला. पण खरं काय तर अगोदर कृष्णा भास्करने महाराजांवर हल्ला केला आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी तलवार चालवली. महाराजांच्या राज्याभिषेकाला मूळ विरोध त्यांच्या दरबारातील ब्राह्मण प्रधानमंत्री मोरोपंत पिंगळे यांचा होता आणि त्यांच्या दरबारातील काही ब्राह्मण होते त्यांचा सुद्धा धार्मिक पद्धतीचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या दरबारातील बहुतेक ब्राह्मण एकजूट होऊन धार्मिक विरोध करू लागले. आता जे लोक हिंदू ओरडतात तर ब्राह्मणाने महाराजावर हल्ला का केला आणि प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी एका ब्राह्मणाचे डोके का कापले. यावरून हे सिद्ध होते की शिवाजी महाराज हे ब्राह्मणवादाच्या विरोधात होते. हे आजच्या मावळ्यांनी ओळखले पाहिजे. म्हणून मावळ्यांनो, मी तुम्हाला एक खूप चांगले पुस्तक सांगतो. हिंदी भाषिक पुस्तक आहे ते शिवाजी महाराज के वास्तविक दुश्मन. हे पुस्तक मूल निवासी ट्रस्टने पब्लिश केलेले आहे. याच पुस्तकात अफजल खानाबद्दल असेही लिहिले आहे की जेव्हा अफजल खान वाईला आला तेव्हा अफजल खानाने ब्राह्मणांशी हातमिळवणी केली. तेव्हा ब्राह्मणांनी महाराजांची साथ न देता अफजल खानाची साथ दिली होती. जर हे ब्राह्मण कट्टर हिंदू होते तर अफजल खानाची मदत का केली? कारण जशी हवा व सत्ता असते तसे हे पाखंडी दल बदलू कार्य करत असतात. आम्हाला अजून एक असे सांगितले जाते की अफजल खानने सर्व मंदिरे तोडत प्रवेश करत होता, परंतु त्यावेळी ब्राह्मण त्यांच्या सोबत होते हे नाही सांगितले जात. कृष्णा भास्कर कुलकर्णी हा जरी महाराजांचा माणूस असला तरी सर्व गुप्त बातमी अफजल खानाला पुरवत असे, ज्यामुळे संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल व आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे वागता येईल असे कृष्णा भास्कर यांना वाटत असे. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते म्हणून त्यांचे प्राण वाचले व अफजल खानाचा पराभव झाला. परंतु याच वेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी महाराजांच्या कपाळावर वार केला. परंतु क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी कृष्णा भास्करचा गळा शरीरा वेगळा केला. महाराजांनी चिलखत घातले होते हे भास्कर कुलकर्णीला आधीच माहीत होते, म्हणूनच त्याने महाराजांच्या कपाळावर हल्ला केला होता. आपणाला अजून एक असे सांगितले जाते की इंग्रजांनी ब्राह्मणांना फाशी दिली आणि धर्मग्रंथ जाळून टाकले. परंतु खरं असे आहे की शिवाजी महाराजांनी कधीही ब्राह्मणांचे धर्मग्रंथ मानले नाही व ब्राह्मण हत्येचे नियम तोडून कृष्णा भास्करचे मुंडके कलम केले होते. कारण धर्मग्रंथात लिहिले आहे की ब्राह्मणाने किती कुकर्म केले त्याला कोणीही शिक्षा देऊ शकत नाही आणि हाच नियम शिवाजी महाराजांनी तोडून मानवतेचा आणि सत्याचा नवीन नियम मांडला होता. इतिहासात अजून एक असे रहस्य आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न भंग व्हावे म्हणून दिलेर खान सोबत मिळून 400 ब्राह्मणांनी चंडी यज्ञ केले होते. या कार्यासाठी ब्राह्मणांनी दिलेर खानकडून 6 कोटी रुपये घेतले होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा. यावरून तुम्ही विचार करू शकता देशाचे खरे गद्दार कोण आहेत आणि संपूर्ण इतिहास गडप केला आहे. परंतु 1869 साली ज्योतिबा फुले यांनी प्रथम महाराजांची समाधी शोधून काढली आणि प्रथम शिवजयंती साजरी केली.
या अगोदर महाराजांचे वंशज अनुयायी शिवभक्त काय करत होते? यांनी महाराजांचा स्वराज्याचा ऱ्हास का होऊ दिला? ज्योतिबा फुलेंनी प्रथम शिवाजी महाराजांची समाधी जगासमोर आणली. महाराजांचे वडील हे मुसलमानाच्या राज्यात जहागीरदाराचे कार्य करत होते, परंतु महाराजांनी आजपर्यंत जे कोणी स्वप्न पाहिले नाही ते स्वप्न पाहून ते सत्यात उतरवले. महाराजांनी जे शोषक वर्ग होता त्यात हिंदू मुस्लिम यांना एकत्र करून त्यांच्यावरील अन्याय दूर करून सोबत घेऊन त्यांना एक साम्राज्य स्थापन केले. या घटनेमुळे पाखंडी लोकांचे धाबे दणाणले, परंतु त्यांना महाराजापेक्षा अत्याचार व धर्मश्रेष्ठ वाटत होता. जेव्हा स्वराज्य स्थापनेत महाराज यशस्वी झाले व राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच ब्राह्मणवादी व धर्माचे ठेकेदार त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही शूद्र आहात, तुमचा राज्याभिषेक आम्ही करणार नाही. म्हणून महाराजांनी त्यांच्या एका मंत्र्याला आबाजीला काशीवरून गागा भट्टला बोलावण्यास सांगितले. तेव्हा गागा भट्टाने 14 करोड रुपये किती 14 करोड रुपये घेऊन खूप साधन संपत्ती घेऊन राज्याभिषेक केला. महाराजांनी त्यांना इतकी बक्षिसे दिली की त्यांना गड उतरता येत नव्हते. म्हणून जिथे आपला फायदा जिथे बक्षिसे मालमत्ता घेऊन सर्व माफ होईल व समोरचा देणारा क्षत्रिय घोषित होईल, परंतु जसे राज्य गेले तसे पुन्हा ती व्यक्ती शूद्र होईल. म्हणूनच महाराजांना विष देऊन मारले व त्यांच्या मुलालाही खूप दयनीय हत्येला समोर जावे लागले. तुम्ही कुठलाही धर्मग्रंथ घ्या, त्यात क्षत्रियांचा पदोपदी अपमान केल्याचे उल्लेख आहे. जसे रामचरितमानस, मनुस्मृतीत तर 100 वर्षाचा क्षत्रिय असेल तरी 10 वर्षाचा ब्राह्मण त्याचा बाप असेल असे लिहिलेले आहे. तसेच भागवतमध्ये क्षत्रियांचा अपमान आहे, तरी आम्ही कथा ऐकण्यात इतके मग्न झालो आहे आणि त्यांचेच विचारसरणी पुढे घेऊन जात आहे. शिवाजी महाराजांच्या काळी सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या आबरूला, विशेषतः गोरगरिबाच्या स्त्रियांच्या आबरूला किंमत नव्हती. राजे रजवाडे व राजपूत तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबाच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगाच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची आबरू लुटली जायची आणि त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्याच्याकडे दाद मागायची तेच आबरू लुटत होते. परंतु अशा काळात शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्या बाबतीत राजाच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसक्षम उचलून नेले आणि भोगली. माती झालेल्या जिन्यापेक्षा मरणं बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी पडली तेव्हा पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले आणि हातपाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अंमलात आणली गेली आणि सर्व मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. सर्व रयत राजावर फिदा झाली आणि रयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार आहोत आम्ही असे म्हणू लागले. परंतु आज घडीला शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा करतात का? हातपाय तोडायचे सोडा, पण कोर्टात केस तरी करतात का? त्यांना अटकच करत नाही. राजांच्या पाटलाची एकच गोष्ट नाही तर अशा खूप घटना घडलेल्या आहेत. शिवाजी महाराजांना जाणण्यासाठी तुम्ही अजून एका पुस्तकाचा आधार घेऊ शकता. युग पुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पान नंबर 101 वर शिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल लिहिलेले आहे. महाराजांनी त्यांच्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य असे नाव दिले होते, परंतु नंतर काही पाखंडी लोकांनी हेच नाव हिंदू स्वराज्य म्हणून प्रसारित केले. मंडळी हो, महाराजांबद्दल किती उलगडा केला तरी तो कमीच आहे, कारण असे थोर महापुरुष आपल्या या भारतभूमीवर जन्म झाले
यातच आम्ही धन्य मानतो. परंतु यावेळीस एक निश्चय करा की आम्ही फक्त 1 दिवसासाठी नाही तर 365 दिवस त्यांच्या विचाराची मशाल पेटवत ठेवणार आहोत. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास शेअर आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन देण्याचे कार्य करा. धन्यवाद.